अफजल खानाने शिवाजी महाराजांना मिठी मारली, पण ती मिठी साधी सुधी नव्हती. अफजल खानाच्या मनात एक कपट होतं. काय झालं असेल पुढच्या क्षणी? नमस्कार मुलांनो. अफजल खानाचा वध भाग 1 मध्ये आपण ऐकलं की महाराजांनी ठरवलं खानाला प्रतापगडावर भेटायचं. प्रतापगड हा दाट जंगलात दडलेला होता. जायला अरुंद व लपलेल्या वाटा होत्या आणि वर मजबूत अशी तटबंदी होती. त्याच्या सभोवती इतकी झाडी होती की खानाच्या सैन्याला सरळ सरळ प्रवेश करताच येणार नव्हता. शिवाजी राजे म्हणाले, अफजल खान त्याच्या प्रचंड सैन्यासकट प्रतापगड चढूच शकणार नाही. त्याचं सैन्य इथे पोहोचू शकणार नाही. त्याकरिता आम्ही खानाला प्रतापगडावरच भेटू. महाराज प्रतापगडाकडे जायला निघाले. निघताना ते आपल्या सगळ्या कुटुंबाला भेटले. त्यांनी जिजाऊंना वाकून नमस्कार केला. ते म्हणाले, आऊसाहेब, आम्ही येतो. जिजाऊ आऊसाहेबांना अफजल खान कसा आहे हे पुरेपूर माहिती होतं. एकीकडे त्यांना वाटत होतं की शिवबाने या मोहिमेवर न जावं. महाराजांच्या प्रथम पत्नी सईबाई या सुद्धा अगदी त्याच वेळेस अत्यंत आजारी होत्या. पण स्वराज्याला आत्ता महाराजांची गरज आहे हे सुद्धा त्यांना कळत होतं. मग मात्र जिजाऊंनी त्यांना अगदी भरभरून आशीर्वाद दिला. शिवबा, तुम्ही मोहीम फत्ते करून यावं. आम्ही तुमची वाट पाहतो. मग महाराज प्रतापगडावर येऊन दाखल झाले आणि त्यांनी पुढची आखणी सुरू केली. गडाच्या मागच्या वाटांवर आणि जावळीच्या घनदाट जंगलात सैन्य घोडदळ लपवलं गेलं. तोफखाना सज्ज केला गेला. स्वराज्याचे मावळे तानाजी, नेताजी, येसाजी, बहिर्जी या प्रत्येकाला आपापली जबाबदारी मिळाली. त्यांना जागोजागी नियुक्त केलं गेलं. इकडे अफजल खान प्रचंड तयारीनिशी प्रतापगडाजवळ वाई इथे येऊन थांबला होता. तो सिवा खाली उतरत नाही हे बघितल्यावर खानाने ठरवलं त्याला कसाही करून गडावरून खाली आणायला हवं. म्हणून अफजल खानाने आपला एक वकील कृष्णाजी पंत महाराजांकडे पाठवला. त्याच्याबरोबर पाठवलेल्या पत्रात खान महाराजांना म्हणाला, तुमने हमारे बादशाह के गढ़ और किले छीन लिए हैं, हमारे मुल्क पर कब्जा कर लिया है. ये बहुत बड़े जुर्म हैं. इसीलिए तुम खुद मेरे पास आकर मुलाकात करो और हमारे साथ सुलह करो. सारे किले मेरे हवाले कर दो. अगर तुम ऐसा करोगे तो मैं खुद तुम्हें हमारे बादशाह के दरबार में ले जाकर जमीन और जागीर दिलवाऊंगा. अफजल खान महाराजांना म्हणत होता, घेतलेला सगळा मुलूक आमच्या स्वाधीन करा आणि आम्हाला वाईत येऊन भेटा. आम्ही स्वतः तुम्हाला आमच्या बादशहाकडून माफी मिळवून देऊ. आपल्याला सह्याद्रीमधून बाहेर काढण्याचा अफजल खानाचा डाव महाराजांना कधीच लक्षात आला होता. महाराज खानाच्या वकिलाला म्हणाले, अफजल खान यांना वाईत येऊन भेटावे असे आमच्या मनात आहेच, पण आमचे गुन्हेच एवढे अक्षम्य आहेत की आम्हाला त्यांना कुठल्या तोंडाने भेटावे हे कळत नाही. आम्हास वाटते आमच्याकडे तेवढी हिंमत नाही. त्यामुळे आमची इच्छा आहे त्यांनी आम्हास इथे प्रतापगडाच्या पायथ्याशी येऊन भेटावे आणि मग विजापूरला घेऊन जावे. खानाचा वकील आणि महाराजांचे वकील पंताजी गोपीनाथ बोकील हे दोघेही महाराजांचा निरोप घेऊन खानाकडे आले. आपल्या वकिलाकडून खानाने महाराजांनी पाठवलेला निरोप ऐकला. तो ऐकताच त्याच्या चेहऱ्यावर एक हसू खेळू लागलं. राजांचे वकील पंताजी बोकील पुढे खानाला म्हणाले, आपण शिवरायांबरोबर भेटीची तयारी दाखवली. गड किल्ले आपल्या स्वाधीन करावेत अशी साधी आज्ञा तुम्ही आमच्या राजांना करून
फार मोठी दया केलीत. आपले शौर्य आणि दरारा राजे जाणून आहेत. त्यामुळेच महाराजांनी आपणास नम्र विनंती केली आहे की आपण स्वतः जावळीस यावे. याचे कारण राजे आपणास फार भितात. राजे आपल्याला घाबरतात हे ऐकल्यावर खान अगदी खुश झाला. त्याच्या मनात विचार सुरू झाले, आपली ही मोहीम आता फत्ते झाली तर हा सगळा मुलूक आता परत हजरत आदिलशहाच्या ताब्यात येणार. काय हरकत आहे आपण आपल्या फौजेनिशी जावळीत जायला. आणि राजांना प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटायला तो तयार झाला. खान महाराजांच्या जाळ्यात अगदी अलगद अडकला. इकडे शिवरायांना त्यांच्या सल्लागारांनी सांगून बघितलं, राजे, खान कपटी आहे. कधी दगाफटका करेल हे सांगता येत नाही. आपण खानाला भेटू नये. महाराज म्हणाले, आम्ही त्याचं कपट जाणतो. जरी आपणास आत्ता वाटत असेल की तो गाफील आहे, तरी आम्ही प्रत्येक पाऊल सावधपणे उचलू. असं म्हणून शिवरायांनी भेटीचा दिवस नक्की केला. मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी म्हणजेच 10 नोव्हेंबर 1659. प्रतापगडाच्या पायथ्याशी 2 भव्य शामियाने उभारले गेले. एकात शिवाजी महाराज तर दुसऱ्यात अफजल खान. पण अफजल खानाचं प्रचंड सैन्य, हजारो घोडे, तोफा हे सगळं जरा लांबच उभं होतं. कारण भेटीच्या वेळेस दोघांनीही फक्त एक सेवक आपल्या बरोबर आणायचा आणि आपले 10 अंगरक्षक ठरलेल्या ठिकाणीच पण दूर ठेवायचे अशी अट ठरवली गेली. राजांनी आपल्या सैन्याच्या छोट्या तुकड्या केल्या. जंगलात कोणी कुठे लपून बसायचं, प्रसंगी काय करायचं याबद्दल बारीक सूचना दिल्या. आणि भेटीचा तो दिवस उजाडला. सकाळी शामियान्याच्या आसपास अफजल खान अस्वस्थपणे फिरत होता. आज तो वो सिवा मेरी हाथों से ही खत्म होगा. आज इतिहास माझ्या नावाने लिहिला जाईल, तो स्वतःशीच म्हणाला व जरा अहंकारामध्येच त्याची तलवार आणि कट्यार घेऊन तयार झाला आणि गाफीलपणे महाराजांच्या भेटीला निघाला प्रतापगडाच्या पायथ्याशी. इकडे राजे सुद्धा खानाच्या भेटीसाठी शांतपणे तयार होत होते. त्यांचे डोळे अत्यंत शांत होते, पण त्यात प्रचंड निर्धार होता. त्यांनी अंगात चिलखत घातलं, त्यावर अंगरखा चढवला, कमरेवर जामा बांधला, डोक्यावर जिरेटोप घातला, त्यावर मंदिल बांधला. राजांनी आपली भवानी तलवार घेतली. डाव्या हातांच्या बोटात वाघ नख दडवली आणि बिचवा सुद्धा लपवला. राजे खानाला भेटायला संपूर्ण तयारीनिशी कुठेही कसूर न ठेवता जाणार होते. शिवरायांनी देवी जगदंबेचं दर्शन घेतलं. आई भवानी, आम्हास यश दे. बाहेर त्यांचे सरदार उभेच होते. शिवराय त्यांना म्हणाले, गड्यांनो, नेमून दिलेली कामं नीट निभावून न्या. आमचे काही बरे वाईट झाले तर तुम्ही धीर सोडू नका. मासाहेबांच्या आज्ञेत राहून स्वराज्य वाढवा. येतो आम्ही. आणि महाराज आपल्या 10 अंगरक्षकांसह अफजल खानाला भेटायला निघाले. अफजल खान महाराजांच्या आधीच शामियानात येऊन बसला होता. त्याच्याजवळ सय्यद बंडा नावाचा एक हत्यारबंद सरदार उभा होता. क्षणाक्षणाने महाराजांची भेटीची वेळ जवळ येत होती. शिवराय गडाच्या पायथ्याशी येऊन पोहोचले. त्यांना लांबून शामियाना अगदी स्पष्ट दिसत होता. महाराज आपल्या एका अंगरक्षकाला म्हणजेच जीवा महालाला म्हणाले, तू जरा शामियानाच्या दाराजवळ जाऊन अंदाज घे, आत कोण कोण आहे ते. महाराजांना जेव्हा जीवा महालाकडून कळलं की तंबूत खानाशिवाय एक दुसरा माणूस सुद्धा आहे, याचा अर्थ महाराजांना वाटलं होतं अगदी तसाच झाला. भेटीत कपट होण्याची शक्यता.
शामियान्यात असलेल्या खानाने ते बघितलं आणि आतच बसलेल्या महाराजांच्या वकिलाला त्याने विचारलं, शिवाजीराजे आत का येत नाहीत? वो बाहर क्यों खडे है? आणि याच संधीचा फायदा घेऊन राजांचे वकील पंताजी गोपीनाथ बोकील म्हणाले, हा साहेब, आपल्या अटींमध्ये तर ठरलं आहे की फक्त आपण, राजे आणि आपले वकील एवढेच भेटायचं. शिवराय तुमच्या शेजारी उभ्या असलेल्या या इसमाला बघून घाबरले आहेत. भेट सौजन्याची असेल तर आपण एकटेच असायला हवं इथे. तुम्ही त्याला तेवढा दूर करा. ते हे ऐकल्यावर खान हसला आणि मनात म्हणाला, बहुत खूब. हा सिवा आपल्याला चांगलाच घाबरलेला दिसतोय. हा डरपोक माझ्याशी कसली लढाई करणार? तरीही त्याने सय्यद बंडाला दूर जायचा इशारा केला आणि तो दूर गेला आहे याची खात्री झाल्यावरच शिवाजीराजे आत शामियान्यात गेले. अफजल खान महाराजांना म्हणाला, आइये राजे, आइये, हमारे गले मिलिये. राजे, तुम्ही तर आमच्या आदिलशहाविरुद्ध बंडच उगारला आहे. लेकिन जो हुआ भूल जाइए. मैं आपको आदिल शाह से माफी दिलवा दूंगा. आप मेरे छोटे भाई जैसे हैं. या, असे आम्हाला येऊन भेटा, आम्हाला आलिंगन द्या. असं म्हणून त्या उंच बलदंड देहयष्टी आणि रुंद छाती असलेल्या अफजल खानाने खोट्या प्रेमाने शिवाजी महाराजांना आपल्या मिठीत घेतलं. शिवराय देहाने खाना इतके बलदंड नव्हते, पण ते अत्यंत सावध होते. त्यांच्या हालचाली अतिशय चपळ होत्या. जसं महाराजांचं डोकं खानाच्या छातीला लागलं तसं तसं खानाने ते त्याच्या प्रचंड ताकदीने दाबण्याचा प्रयत्न केला. त्यांची मान आपल्या डाव्या काखेत पकडली आणि त्यांच्यावर आपल्या कट्यारीने जोरदार वार केला. राजांचा अंगरखा फाटला, पण त्यांनी चिलखत घातलं असल्यामुळे त्यांना काहीच इजा झाली नाही. राजांना हे अपेक्षितच होतं, त्यामुळे क्षणभरही विचलित न होता राजांनी दुसरा घाव आपल्यावर पडण्याआधीच लपवलेला बिचवा काढला आणि खानावर उलटून वार केला. या अचानक झालेल्या वाराने खान जबर जखमी झाला. त्याची कट्यार खाली पडली. बिचव्याचं ते तीक्ष्ण पातं खानाच्या पोटात घुसलं आणि त्याचा कोथळा बाहेर निघाला. खानाच्या पोटातून रक्त वाहू लागलं. दगा हुआ, दगा हुआ असं म्हणत खान जखमी अवस्थेत मंडपाबाहेर जाण्याचा प्रयत्न करू लागला. त्याचा आवाज ऐकून सय्यद बंडा धावत आत आला आणि तो शिवरायांवर वार करणार एवढ्यातच जीवा महाला पुढे आला. त्याने तो घाव अक्षरशः आपल्या शरीरावर झेलला आणि एका घावात सय्यद बंडाला ठार केलं. मुलांनो, होता जीवा म्हणून वाचला शिवा, ही म्हण त्यामुळेच पडली बरं का. थोड्याच अंतरावर महाराजांचे पराक्रमी सरदार संभाजी कावजी यांनी अफजल खानाला रोखून धरलं आणि त्याचं मुंडकच छाटलं. अफजल खान मारला जाताच ठरल्याप्रमाणे प्रतापगडावरून इशाऱ्याची तोफ वाजवण्यात आली आणि हर हर महादेव च्या गर्जनांनी दऱ्या खोऱ्या घुमल्या. तोफीच्या आवाजासरशी जावळीच्या दाट जंगलात लपलेले नेताजी पालकर, तानाजी मालुसरे आणि इतर मावळे अफजल खानाच्या सैन्यावर धडकले आणि तुटून पडले. क्षणार्धात आदिलशाहीची फौज गोंधळून गेली. ना खानाची फौज सावध होती, ना तिला या जंगलातल्या वाटा माहिती होत्या. मग काय, शिवबाच्या त्या मावळ्यांनी खानाच्या सैन्याचा जोरदार पाठलाग करून त्यांचा अगदी धुव्वा उडवला. खानाचे 10च्या 10 संरक्षक शामियानाच्या बाहेर ठार झाले. त्याचे अनेक सरदार बंदी बनले. काही पळाले तर काही शरण आले. काहीसे जखमी झालेले महाराज व पंताजी बोकील इतर अंगरक्षकांबरोबर झपाट्याने गडावर निघून गेले. गडावर नौबती वाजू लागल्या. मावळ्यांचे जय जयकार घुमू लागले. राजगडावर जिजाऊ साहेबांना खबर गेली. मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीला अफजल खान ठार झाला
खानाच्या फौजेचा धुव्वा उडाला. ही बातमी विजापूरच्या दरबारात सुद्धा लवकरच पोहोचली. अफजल खान दरबाराचा सर्वात अनुभवी, सर्वात धूर्त सेनापती या शिवाकडून मारला गेला होता. महाराजांच्या या विजयाने विजापुरात नुसता हाहाकार उडाला. एवढंच नाही तर अफजल खान वधानंतर महाराजांनी विजापूरकरांच्या ताब्यातील पन्हाळगड पण जिंकून घेतला. मग चिडून जाऊन आदिलशहाने शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी अजून एक पाऊल उचललं. ते कुठलं? ऐकूया पुढच्या गोष्टीत. तोपर्यंत ऐकत रहा छोट्यांच्या गोष्टी बाय पूजा अँड प्राची. अच्छा,